युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अशोक खरातला सजा होणार नाही. अशोक खरातला कुठलीही सजा होणार नाही, तो निर्दोष साबित होणार असं मी म्हटलं तुम्हाला. तर काय वाटणार तुम्हाला? तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजणार की भोंदू बाबाला सजा का होत नसते, का नाही. तर संजय राऊतचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. तिथे त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. बाकी इतर सोडून द्या, सामान्य जनता किंवा इतर. पण जे मंत्री आहेत, जे सत्तेवर आहेत, जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही. हे जे काय आता सांगतायत मंत्री किंवा इतर लोक की अशोक खरात काय बघितला व्हिडिओ? आम्हाला माहित नव्हतं. एक हवन करताना दिसत आहे तिथं, आणि बाजूला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे असे सरकारमधले सगळे नेते दिसलेले दिसत आहे, आणि बाजूला भोंदू बाबा दिसत आपले अशोक खरात. तर विचार करा तुम्ही, अशा लोकांचे संघ, असे भोंदू बाबा सारखे लोकांचे संघ, असे मोठे मोठे राज्यमंत्री, मुख्यमंत्री, असे उपमुख्यमंत्री, असे राज्यातले लोक मोठे मोठे राहणार, अशा लोकांना सजा होणार काय? होणार काय? नक्की कमेंट करा, विचार करा तुम्ही. ह्या भोंदू बाबाचं धागो कुठपर्यंत जुळलेला आहे? गृहमंत्र्यापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत जुळलेला आहे. विचार करायची गोष्ट आहे. नालायक असायला पाहिजे आपण, आणि नालायक असायला पाहिजे लोक सरकारातले, की अगोदर याने राजीनामे दिले पाहिजे, आणि तोंडून गोष्ट करतात आणि फुटाने फोडतात आणि म्हणतात असं करू तसं करू तसं करू. अशोक खरात संघ तुम्ही, तुमचे व्हिडिओ आहे, तुमचे फोटेज आहे, तुमच्या सगळ्याच गोष्टी आहे, आणि संजय राऊत म्हणून राहिले की तुम्ही राजीनामा दिले पाहिजे. तर मला सांगा की संजय राऊत हा व्यक्ती कसा बोलून राहिला? हे चुकीचं बोलून राहिला का खरं बोलून? नक्की कमेंट करा. तर संजय राऊतच्या सहमती आहे तुम्ही? संजय राऊत जसे म्हणून राहिले त्या पद्धतीचं तुम्ही त्यांना सहमत करता काय? काय म्हणणं आहे तुमचं? नक्की कमेंट करा. का संजय राऊत हे विरोधी पक्षाचे त्या कारणामुळे त्यावेळी जास्त हे करून राहिले, अशोक खरातच्या याच्यात इंटरेस्ट आहे, आणि ज्या बीजेपीचे लोक त्याच्या संग दिसून राहिले, अशोक खरात संघ सगळेच लोक दिसून राहिले, मंत्रिसंघ दिसून राहिले, आणि संजय राऊत म्हणून राहिले की अगोदर ह्या मंत्रिसंघांना अगोदर त्यांना अटक झाली पाहिजे, आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे पदाचा. खरंच हे राजीनामा देणार आहे काय? नक्की कमेंट करून सांगा. आणि यांच्यापासून तुम्हाला राजीनामा पाहिजे काय? तर नक्की कमेंट करा. कुठं नेऊन टाकला महाराष्ट्र आपला? महाराष्ट्र आपला संतांची भूमी आहे. संत कुठले? हे भोंदू बाबा. संत कुठले? हे भोंदू बाबा. आपल्या महाराष्ट्रातले संत गाडगे महाराज, आपल्या महाराष्ट्राचे संत तुकडोजी महाराज, हे संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. असे भळवे लोक भोंदू बाबा याच्यापाशी जाऊन मंत्री लोक त्याचं कोल्ड्रिंक पिऊन येतात आणि त्याच्या संग पूजा करतात. तर विचार करायची ती गोष्ट आहे की ती नालायक लोक असले पाहिजे, नालायक सरकार असलं पाहिजे हे, आणि गोष्टी करतात मोठ्या मोठ्या लोक. या लोकांना नाही बोलू शकत का तुम्ही? जसं रुपाली चाकणकरला ट्रोल केलं तुम्ही, जसं रुपाली चाकणकरला विवश केलं तुम्ही राजीनामा देण्यासाठी, तर या लोकांना विवश करू शकत नाही का? यांना बोलू शकत नाही का तुम्ही? यांना म्हणू शकत नाही काय की तुम्ही राजीनामा द्या म्हणून? का नाही बोलू शकत? कारण तुम्ही अंधभक्त, कारण बीजेपीला घाबरता तुम्ही. कारण जे रुपाली चाकणकर होती ती बीजेपीची होती ना, राष्ट्रवादी काँग्रेसची होती, अजितदादाच्या पक्षाची होती. त्या कारणामुळे तुम्ही काय, तुम्हाला असं वाटलं का अजितदादा गेले, आता विषय मोकळा झाला, तर काय रुपाली चाकणकरला ट्रोल करणं चालू केलं, आणि रुपाली चाकणकरला राजीनामा दिला? हे देऊ शकते का राजीनामा? नाही देऊ शकत. तुम्ही ट्रोल केला का त्यांना? नाही. बोलले का? नाही. फोन करून विचारलं का हो तुमचे व्हिडिओ अशोक खरात संघ आहे, तुम्ही राजीनामा देत कोण नाही? दिन काय? नाही. तुमच्या अगोदर दोन थोबाडात मारणार, ते तुमच्यावर केस टाकणार, तुम्हाला जेलात पाठवणार. कळलं का? कारण कसं आहे, इथं लोकशाही नाही, तो हुकुमशाही चालून राहिली. आता मला हे समजून राहिलं नाही, अशोक खरात संघ एवढे मंत्री लोकांचे व्हिडिओ आहे, फोटो आहे, सगळ्या गोष्टी, यांनी राजीनामा का नाही दिला? रुपाली चाकणकरला का मजबूर तुम्ही राजीनामा देण्यास मजबूर केलं? हे मला समजत नाही. जसं रुपाली चाकणकरला राजीनामा दिला, हे लोक का देत नाही?
संजय राऊतचा शब्द स्पष्टीकरण, एकमेव स्पष्टीकरण त्यांनी एकच सांगितलंय, त्या भोंदू बाबा संघ हे राजकारणातील लोक जुळलेलं आहे, तर ह्या राजकारणातल्या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यांच्या मताशी तुम्ही सहमत असाल तर नक्की कमेंट करा. नेमकं चालू काय आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या? एक राज्यमंत्र्याची हिरवळ निघाली, अशोक कराची पिरवळ निघाली. अरे काय चालू काय आपल्या महाराष्ट्रामध्ये? काही समजून राहिलं नाही. महाराष्ट्र हा कुठं नेऊन टाकला? भोंदू बाबाच्या पदरी नेऊन टाकला आणि संत्री मंत्री त्याचं मूत प्याले जातात, त्याचं तीर्थ प्याले जातात. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. कुठं नेऊन टाकला महाराष्ट्र आपला? संजय राऊतच्या शब्दाला तुम्ही सहमत आहे का? नक्की कमेंट करून सांगा. खरंच ह्या लोकांनी राजीनामा दिले पाहिजे का? नक्की कमेंट करून सांगा. कारण कमेंट लय महत्वाची आहे तुमची माझ्यासाठी. कारण भोंदू बाबा पाशी मंत्री संत्री लोक जाते तर हे नालायक गोष्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्राची काळीमा फासून राहिली. आणि संजय राऊत सांगितलंच की मंत्री संत्री लोक जातात तिथे, त्यांनी अगोदर राजीनामा दिले पाहिजे. सर्वसामान्य जनता तर बाजूला ठेवा, पण संत्री मंत्री जे राजकारणातले असतात, जे गद्दी दिली आहे, त्याला कायद्यानुसार त्याला खुर्ची दिलेली आहे, त्याने जनतेचं रक्षण करावं आणि ते रक्षण करू आले भोंदू बाबाचं. तर त्यांचं संजय राऊतचं असं म्हणणं आहे, तर तुमचं त्यांचं म्हणणं तुम्हाला पटतंय का? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायला पाहिजे नाही. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.